आचार्य भगवान परवा दिवशी वीतराग आपतांचं स्वरूप काय आहे हे आपल्या समोर कथन करत होते की आपतांचं स्वरूप खऱ्या देवांचं स्वरूप आहे ते स्वरूप कथन करत असताना वीतराग आप्त जे आहेत त्यांचं कथन आपल्या समोर कथन करत होते। आणि आज आचार्य भगवान समंतर स्वामीजी हितोपदेशी आपतांचं स्वरूप आपल्या समोर ठेवणार आहे। 7 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून जे हितोपदेशी आप्त असतात त्या आप्तांचं स्वरूप आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी या आचार्य भगवान आपल्या समोर कथन करणार आहेत। पहिला गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराज हितोपदेशी आप्तांचं स्वरूप कशाप्रकारे सांगतात हे बघूया। परमेष्टि परम ज्योतिर परमेष्टि परम ज्योतिर विरागो विमल कृति विरागो विमल कृति सर्वज्ञ नादि मध्यांत सर्वज्ञो नादि मध्यांत सार्व शास्त्रोपलाल्यते सार्व शास्त्रोपलाल्यते परमेष्टि परम ज्योतिर्विरागो विमल कृति सर्वज्ञो नादि मध्यांत सर्व शास्त्रोपलाल्यते परमेष्टि परम ज्योतिर्विरागो विमल कृति सर्वज्ञो नादि मध्यांत सर्व शास्त्रोपलाल्यते। आचार्य भगवान समंतर स्वामीजी हितोपदेशी आप्तांचं स्वरूप सांगत असताना 7 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून परमेष्टि परम ज्योतिर विरागो विमल कृति सर्वज्ञो नादि मध्यांत सार्व शास्त्रोपलाल्यते या गाथेच्या माध्यमातून आचार्य भगवान सांगत आहेत की हितोपदेशी आप्तांचं स्वरूप कशा पद्धतीने असते याचं कथन करत आहे। आपण 5 नंबरच्या गाथेमध्ये सर्वज्ञ आप्तांचं स्वरूप बघून आलो। 6 नंबरच्या गाथेमध्ये वीतराग आप्तांचं स्वरूप बघितलं आणि आता हितोपदेशी आप्त जे आहेत ते कशा पद्धतीने असतात याचं कथन करलंय। त्यामध्ये परमेष्टि परम ज्योतिर विरागो विमल कृति सर्वज्ञो नादि मध्यांत सर्व शास्त्रोपलाल्यते। इथं आचार्य भगवान म्हणतायत परमेष्टि परमेष्टि म्हणजे कोण? जे इंद्रांच्या द्वारे वंदनीय परमपदामध्ये स्थित आहेत ते परमेष्टि। काय सांगायल्यात? परमेष्टि याचा अर्थ काय? जे इंद्रांच्या द्वारे वंदनीय आहेत। तुम्हाला माहित असेल की कुठल्या इंद्रांच्याकडून ते वंदनीय असतात। आचार्य भगवान नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्ती देवांनी द्रव्य संग्रहजी या ग्रंथामध्ये एका गाथेमध्ये सांगताना त्या इंद्रांची नावं सांगितली आहेत। भवनाले 40 व्यंतर देवान होती 32 कप्पामर 24 नरो तिरो सोरो। याचा अर्थ काय? हे जे 100 प्रकारचे इंद्र असतात त्या इंद्रांच्या द्वारे ते वंदनीय असणार आहेत असं सांगायला। आता पुढे म्हणतात परम ज्योती परम ज्योती याचा अर्थ काय? आता तुम्हाला माहित असेल की तुमचा जवळ दीपक कोणता असेल तर त्या दीपकाला जर परम ज्योती असेल, परम ज्योती याचा अर्थ काय? त्या ज्योतीमधून काळी किट्टिमा निघत नाही, त्याला परम ज्योती म्हणतात। आता इथं आचार्य भगवंतांनी भगवंतांच्या नावासाठी भगवंतांच्या हितोपदेशी यासाठी हे शब्द वापरले आहे। तर परम ज्योती याचा अर्थ काय आहे? परम ज्योती याचा अर्थ आहे कर्म प्रकृती रूप मल आहे त्यानं रहित असणाऱ्यांना परम ज्योती म्हणतात। काय म्हणले? कर्म प्रकृती रूप मल जो आहे ज्यांचा नाहीस झालाय त्याला परम ज्योती म्हणलेला आहे। पुढे सांगतात कृती कृती याचा अर्थ काय? जे संपूर्ण हेय आणि उपादेय तत्व याचे ज्ञानी असणार। सगळ्यात महत्वाचं तत्व आले बघा। कृती म्हणजे काय?
हे आणि उपाध्यायाचे ज्ञानी असणारे, ज्ञाते असणारे, त्याला ही कृती म्हणलेली आहे. पुढे सांगतात सर्वज्ञ. सर्वज्ञ म्हणजे काय? समस्त पदार्थांना यथार्थ रूप जाणतात. कशाप्रमाणे? दर्पणाप्रमाणे. आपण पहिल्या गाथेमध्ये बघून आलेलं आहे, त्याचं कथन करतायत. पुढे म्हणतात अनादि मध्यांत, म्हणजे या 3 शब्द आहेत बघा, अनादि, मध्य आणि अंत. काय म्हणलो? अनादि, मध्य आणि अंत. यात काय म्हणलेलं आहे? एक आदि, मध्य आणि अंतानं रहित असणार आहे असे. त्याच्या पुढे जाऊन सांगितलेलं आहे सार्व. सार्व म्हणजे काय? सगळ्यांसाठी हितकारक, लोक आणि परलोकासाठी उपकारक मार्गाचं व्याख्यान करणारी, त्यालाच हितकारक म्हणलेलं आहे. आता तुमच्यातला कोणीही व्यक्ती काय तर व्याख्यान करत असेल तर तो कुणाच्या हितकारक करणार आहे? एक तर स्वतःच्या, नाही तर तुमच्या जवळचे स्नेही कोण असतील त्यांचं. परंतु जे देवशास्त्र गुरु खरे असतात ते व्याख्यान करत असताना प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं या अपेक्षेने करत असतात, म्हणून त्यांना हितोपदेशी म्हटलं जातं. आता हे जे सांगितलेलं आहे सार्व म्हणजे सगळ्याच्या हिताचाच उपदेश देणार आहे. आणि तो उपदेश कसा असणार आहे? परलोक आणि लोकांमधील सगळ्यांना उपकारकारक असा असणार आहे, म्हणजे त्यांच्या कल्याणासाठी असणार आहे. अकल्याणासाठी कधीही त्यांचा उपदेश येणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि शेवट परत सांगितले शास्ता. शास्ता याचा अर्थ काय? शास्ता याचा अर्थ असा घेतलेला आहे की पूर्वीपासून पूर्वापार याला कुठल्याही यांच्या शब्दाला किंवा गोष्टीला विरोध होणार नाही, याला शास्ता म्हणलेला आहे. तुमची काही गोष्टी तुम्ही समाजात सांगितल्या तर तुमच्या गोष्टींना काही लोक खोडून काढतात का नाही? परंतु शास्ता जे असतात, जे जिनवाणीचं, भगवंतांच्या वाणीचं कथन करणारे किंवा साक्षात केवळ ज्ञानातून येणारी वाणी, त्याच्या त्या कथनाचं कुणीही खंडन करू शकत नाही, त्याला शास्ता म्हणलेले. आज कुठल्याही तीर्थंकरांची वाणी समोशामध्ये खिरलेली आहे, ते आम्ही सत्यच मानतोय. ते सत्य का मानायची हा प्रश्न तुमच्या समोर उपस्थित झाल्यानंतर तुम्ही काय उत्तर देणार आहे? तुम्ही उत्तर देऊ शकताय, साधं सोपं उत्तर आहे. तुम्हाला जाता मी तो तुमच्या तोंडातून उत्तर काढतो बघा. काढो, बोला की. तर समजा समोशरण आहे, समोशरण सगळ्यांनी बघितलंय, समोशरणाची व्यवस्था सगळ्यांनी बघितलंय नव्हता? तर त्या समोशरणामध्ये कोण कोण विराजमान असते? पहिला भगवान आहेत, भगवान सोडा, बाकीचं सांगू विचारले. कोण कोण विराजमान असतात? हा ठीक आहे, हे सांगितलं. त्या मुनींच्या मध्ये असणं, मुनी जे आहेत विराजमान, त्यामध्ये केवळ ज्ञान प्राप्त झालेले मुनी असतात का नाही? नसतात. अनेकदा बघा असतात. श्रुत केवली आणि केवली सुद्धा त्यात असतात. आता हा प्रश्न तुम्ही घरात गेल्यावर बघा, त्यात श्रुत केवली केवली असतात का नाही? असतातच. हे सिस्टीम फिक्स आहे. पहिला एक गोष्ट लक्षात घ्या, त्या समोशरणामध्ये केवळ ज्ञान प्राप्त केलेले जे मुनी आहेत ते तिथं बसलेले असतात. आता भगवंतांची वाणी खिरत असताना जर भगवंतांच्या वाणीतून कोणता तर असत्य वाक्य आलं असतं तर ज्यांना केवळ ज्ञान प्राप्त झाले त्यांनी विरोध केला असता. आजपर्यंत जेवढे समोशरण झालेले आहेत, जेवढे समोशरण लागलेले आहेत, त्या कुठल्याही वाणीमध्ये कुठल्याही भगवंतांचा कुठल्याही केवळ ज्ञानाने कधीही विरोध केला नाही. म्हणून समोशरणामध्ये खिरणारी सगळी वाणी त्रिकालाबाधित सत्यच आहे, हे सबूत आहे. तिथंच आहे. बरोबर आहे का चूक आहे? आता विचार तुमचा पटत असेल तुम्ही जावा समोशरणामध्ये आता आणि बघा विचार करून, या गोष्टी सत्यच आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, भगवंतांच्या समोशरणामध्ये भगवंतांच्या मुखातून खिरलेली जी वाणी आहे ते त्रिकालबाधित सत्य आहे, ते कधीही असत्य होऊ शकत नाही, हे सिद्ध होते. म्हणून शास्त्रा जे असतात ते कुठल्याही त्यांच्या वाणीला किंवा त्यांच्या ज्या उपदेशाला विरोध 3 काळामध्ये कधी होत नाही. ते विरोध रहित आणि सगळ्या पदार्थांना यथारूप जाणारा तो वक्ता, त्यालाच हितोपदेशी उपलाल्यते म्हणजे सांगितलेलं आहे. या गाथेमध्ये काय सांगितलंय बघा. म्हणून त्यांना काय म्हणलेलं आहे? हितोपदेशी म्हणून म्हणलेलं आहे. त्यांच्या वाणीला कधी विरोध होत नाही, त्यांची वाणी कधी असत्य असत नाही, आणि त्यांची वाणी आहे ते दुसऱ्यांचं हित करणार आहे,
आणि हितासाठी आणि उपकारासाठी आणि कल्याणासाठीच फिरणारी वाणी आहे, म्हणून त्यांना हितोपदेश असं म्हटलं जातं. तुम्हाला कधी हितोपदेशी म्हणतात काय? कधी तर एक चुकून कुणाचं चांगलं काम केला हितोपदेशी म्हणत नाहीत, फक्त तो व्यक्ती तेवढं तुम्हाला चांगलं म्हणतोय, चांगलं आहे तुम्ही, चांगलं माझ्यासाठी चांगलं काम केलंय असं म्हणेल. परंतु जे त्रिलोकी नाथ असतात, तीर्थंकर ज्यांची वाणी फिरते, त्यांना हितोपदेशी म्हणतात का? ते जगातल्या सर्वच जीवांचं कल्याण करणारी त्यांची वाणी असते आणि ते प्रत्येक शब्द प्रत्येकाच्या कल्याणासाठी आणि हितासाठीच त्यांचा फिरतोय, म्हणून त्यांना हितोपदेशी म्हटलं जातं. ही गोष्ट महत्वाची, आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. बघा किती काय झालं तर आज जे हितोपदेशी आपतांचं स्वरूप चालू आहे, त्या स्वरूपामध्ये पहिला आम्ही बघणं आवश्यक आहे. काय बघायचं असेल, पहिला जे अरिहंत पदाला प्राप्त आहे त्या अरिहंतांची गुण किती असतात? 46. कधी बघितलंय? आज आम्ही बघणं आवश्यक आहे. जे सर्वज्ञ, वीतरागी आणि हितोपदेशी आहेत ते कसे काय कोणत्या कोणत्या गोष्टीतून जातात आणि कोणत्या कोणत्या गोष्टीला त्यांनी प्राप्त केलेले हे माहित असणं आवश्यक आहे. पहिला त्यांचे जन्माचे 10 अतिशय असतात. किती असतात काय? त्यानंतर केवल ज्ञानाचे 10 अतिशय, त्यानंतर त्या सगळ्यामध्ये काय असेल देवकृत 14 अतिशय, आणि त्याच्या पुढे जाऊन प्रातिहार्य जे असतात ते 8 असतात. आणि या सगळ्यांना मिळून किती झाले? झाले काय? मेजला हुशार आहे, किनीवाली लई हुशार, बरोबर आहे का? बघा अनेकदा 10 जन्माचे, 10 केवल ज्ञानाचे, देवकृत 14 झाले, आणि त्यानंतर अष्ट प्रातिहार्य किती झाले? झाले किती झाले? 42च. बघा अनेकदा 42 बरोबर बरोबर झाले. आणि राहिलेले आता सांगतो घ्या. बरोबर. पहिला 4 जे अनंत गुण आहेत, सुख, वीर्य, दर्शन आदी, हे 4 मिक्स केल्यानंतर किती होतात? झाले. आता पहिला 10 जन्माचे अतिशय बघूया. नीट लक्ष देऊन ऐका. तुमच्या बऱ्याच प्रश्नांची, तुमच्या मनामध्ये असणाऱ्या प्रश्नांची उत्तर यातून मिळणार आहे तुम्हाला, म्हणून नीट लक्ष देऊन ऐका म्हणून सांगायला तुम्हाला. पहिला जन्माच्या अतिशयामध्ये पहिला जर अतिशय काय असेल, अतिशय सुंदर शरीर, त्यांना कुठल्या सगळ्यात सुंदर शरीराची प्राप्ती होते. दुसरा आहे ते अत्यंत सुगंधित शरीर, हे 2 नंबरचं आहे. 3 नंबरचं आहे घाम रहित शरीर. 18 जी दोष बघून आलतो त्यात स्वेद आलतं, घाम आलतं काय? आता यांचा अतिशयच काय आहे? त्यांचं शरीर घाम रहित असते. 4 नंबरचा जो अतिशय आहे मलमूत्र रहित शरीर, म्हणजे त्यांना विकल्पच कुठले नाही. मग आता काय काय जण म्हणतात की भगवान कौलाहार घेतात. इथं प्रश्नाचं उत्तर खंडित झाले बघा त्या प्रश्नाला. कारण की काय काय जण म्हणतात की तुमच्या दिगंबरत्वाला विरोध करण्यासाठी काही अंबरवाले लोक ते तुम्हाला म्हणतात की त्याने भगवान कौलाहार घेतात. परंतु इथं आता स्पष्ट सांगितले मलमूत्रच नाही म्हटल्यावर आहार होणारच नाही 3 काळामध्ये, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर 5 नंबरचा आहे हित, मित आणि प्रिय वचन, हा अतिशय आहे. त्यानंतर 6 नंबर आहे अतुल बल. अतुल बल, सगळ्यात जास्त पृथ्वी तलावर सगळ्यात जास्त बल कुणाकडे असेल? देवगतीच्या इंद्रांच्या पेक्षा सुद्धा, चक्रवर्तींच्या पेक्षा सगळ्यात जास्त, अनंत पटीनं जास्त जर बल कुणाकडे असेल, जो तीर्थंकर होणारा जीव आहे त्याच्याकडे सगळ्यात जास्त बल असते. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून इथं सांगितलंय अतिशय, सांगितलंय अतुल बल. त्याच्या पुढचा आहे अतिशय श्वेत रक्त. श्वेत रक्त तुम्ही ऐकताय की उदाहरणाच्या माध्यमातून. श्वेत रक्त, त्यांच्या शरीरातलं सगळं रक्त नियमानं श्वेतच असते, कारण की त्यांचा अतिशय जन्माचा, जन्म झाल्यावरच. त्याच्यानंतर 8वा आहे शरीरावर 1008 शुभ लक्षणे. भगवंतांना 1008 का लावतात कळलं? उत्तर आले बघा. शरीरावर 1008 शुभ लक्षणं असतात म्हणून भगवंतांच्या पुढे 1008 लावलं जातंय. ही गोष्ट लक्षात घ्या. पुढचा आहे 9वा शम चतुरस्थ संस्थान.
समचतुरस्र संस्थान म्हणजे काय, सगळे अवयव समान समान असतात, कुणाचं कमी कुणाचं जास्त असलं कसं त्यांचं नसते. भगवंतांचं जे शरीर आहे ते समचतुरस्र संस्थान म्हणजे सगळे अवयव समान असतात. आणि 10वा जो जन्माचा अतिशय वज्र वृषभ नाराज सहनन. वज्र वृषभ नाराज सहनन याचा अर्थ काय आहे, तुमचं जे वरचं कातडं आहे, आतल्या शिरा आहेत, त्याच्या पुढे जाऊन नसा आहेत, परत त्याच्या पुढे जाऊन हाडे आहेत, जॉईंट आहेत, ते सगळं वज्राप्रमाणे असतं. त्याला वज्र वृषभ नाराज सहन म्हणतात. जो वज्र वृषभ नारायण सहन असणारा जीव आहे तो दीक्षा घेऊन साधना केला तर नियमानं काय जातोय, मोक्षाला जातोय. आणि जर दीक्षा घेतला नाही आणि असंच जर आपलं जीवन व्यतीत केला तर नरकाला सुद्धा जाऊ शकतोय. काय म्हणलं मी, कारण की 7व्या नरकामध्ये जाणारा जीव सुद्धा नियमानं वज्र वृषभ नारायण सहनवालाच असतोय. ही गोष्ट लक्षात घ्या. हे 10 अतिशय जन्माचे झाले. त्यानंतर केवळ ज्ञानाचे 10 अतिशय आहेत. केवळ ज्ञान ज्यावेळी प्राप्त होते त्यावेळी त्यांना 10 अतिशय ते असतात. पहिला अतिशय, भगवंतांच्या 4 दिशेला प्रत्येकी 100 योजनपर्यंत दुष्काळ पडत नाही. किती चांगलं आहे बघा, 100 योजनपर्यंत, 4 दिशेला 100 योजनपर्यंत दुष्काळ पडत. जिथं भगवंतांना केवळ तीर्थंकर प्रकृतीचा जीव असणारा जीव जिथं केवळ झाले त्या तिथनं 100 योजनपर्यंत दुष्काळ पडत नाही, पूर येत नाही, पाणी कमी पडत नाही, खायला प्यायला कपडे घालायला व्यंजन ज्वेलर सगळं काय कमी पडत नाही बघा. चांगलं आहे का नाही, हे भारी. सगळी जण म्हणाले माझा तिथं जन्म झाला असता बरं झालं, असं विचार करू नका. जन्म तिथं त्यापेक्षा म्हणण्यापेक्षा मलाच केवळ ज्ञान झालं, माझ्या 100 योजनापर्यंत नाही दुष्काळ पडणार नाही हे भावना करा. आम्ही भावना करलोय तिथं जन्म झाला तर बरोबर. गोष्ट लक्षात घ्या. त्याच्या पुढे जाऊन आहे दुसरं आकाशगमन. आकाशगमन याचा अर्थ काय माहितीये, आकाशगमन केवळ ज्ञान झाल्यानंतर त्यांचं गमन होते ते आदरच होत आहे, त्याला आकाशगमन म्हणतात. त्याच्या पुढे जाऊन 3रा नंबरचं 4ही बाजूला सुख दिसते. 4ही बाजूला सुख दिसते म्हणून केवळ ज्ञानामध्ये समशनामध्ये भगवान विराज असते ते चतुर्मुख असते का नाही. 4ही बाजूला सुख दिसते इथं म्हणले त्यांना दिसते आणि असते बी कारण की 100 योजनपर्यंत दुष्काळच पडणार नाही, त्यामुळे सुख सगळीकडेच आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर 4 आहे हिंसेचा अभाव, म्हणजे त्यांच्या शरीराने हिंसा होत नाही. आता तुमचं शरीर आहे ते वेगवेगळ्या जे मलाचे द्वार आहेत त्याच्या माध्यमातून बऱ्याच जीवांची हिंसा होते, परंतु भगवंतांचं शरीर आहे ज्या ज्यावेळी केवल्यान झाले ते सगळं शरीर पूर्णपणे हिंसेने रहित होते, म्हणजे कुठल्याही जीवांची उत्पत्ती त्यांच्या शरीरावर होत नाही त्या क्षणाला. ही गोष्ट महत्वाची आहे. त्याच्या पुढे जाऊन 5वा उपसर्ग न होणे. काय म्हणाले मी, उपसर्ग न होणे हे महत्वाचं आहे. आता सांगतो तुम्हाला. आज बरेच जण मानतात की भगवान पार्श्वनाथांच्यावर उपसर्ग झाला आणि तो कुणी दूर केला, होय म्हणाले बघा, धर्मेंद्राने पद्मावतीने उपसर्ग दूर केला. आता इथं स्पष्ट काय सांगते, केवल्याचा 5वा अतिशय उपसर्ग न होणे. मग भगवंतांच्यावर उपसर्ग झाला, मुनींच्यावर झाला. काय झाला, आता बरोबर ट्रॅकवर आला बघा तुम्ही. तर भगवंतांच्यावर उपसर्ग येत नाही हा अतिशय 5 नंबरचा. तर तो पार्श्वनाथ मुनींच्यावर उपसर्ग झाला होता तो दूर केला होता. आज बरेच जण म्हणतात की त्यांचा भगवंतांचा उपसर्ग दूर केला म्हणजे त्यांना पाया पडायचं. भगवंतांच्यावर उपसर्ग होत नाही, मुनींच्यावर उपसर्ग होतोय. आणि मुनींच्यावर उपसर्ग झाला म्हणून पाया पडायचं असेल तर आमची कोण सेवा करतात, कोण औषध दान देतात त्यांच्या बी पाया पडायला पाहिजे. आम्ही बी मुनीच आहे की. बरोबर आहे. चिंतन करण्याची गोष्ट आहे. ज्ञान नाही म्हणून आम्ही इकडली फसतोय, ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही चिंतन याचं करणं आवश्यक आहे. आम्ही त्यांचा यथाच्युत सत्कार करा, आम्ही कधी अनादर करा असं म्हणलो नाही. यथोचित जो सत्कार आहे तो करा, परंतु जे शास्त्रानुसार सत्कार नाही तो तुम्ही करू नका. ते करायला म्हणून आम्ही संसारात फसवले. यान माडोत सम्यक तो माडोत. काय करायचं नाही आपल्याला, दुसरं काय करायचं नाही. काय करायचं असेल तर सम्यक तो प्राप्त करायचा, एवढीच गोष्ट करायची. म्हणून सांगितलंय मी, याच्यासाठी सांगितलंय हे सगळं. एक गोष्ट लक्षात घ्या, पार्श्वनाथ भगवंतांच्यावर उपसर्ग आणि भगवंतांनी कधी नमोकार मंत्र सांगितलं नव्हता. आता येईल पुढं ते मी सांगतो तुम्हाला सगळं गोष्ट समजावून. त्यानंतर आहे 6वा जो केवल्यानाचा अतिशय कौला आहाराचा अभाव. कौल आहार म्हणजे काय माहिती काय, कौल म्हणजे घास.
आणि आहार म्हणजे ग्रहण करणे, म्हणजे ग्रहाचा आहार त्यांनी ग्रहण करत नव्हते, ही गोष्ट लक्षात घ्या. अभाव स्पष्ट सांगितले. 6वा अतिशयच आहे. मग जी दुसरी संप्रदाय आपलेच जैन धर्माचे दुसरी संप्रदाय श्वेतांबर संप्रदायातली म्हणते की कौलाहार घेत होते. इथं स्पष्ट आता अतिशय सांगितले. 10 अतिशय जे केवळ ज्ञानाचे आहेत त्यामधले 6वा अतिशय काय, कौलाहाराचा अभाव, म्हणजे कौलाहार घेतच नव्हते. हे 100% सत्य आहे, कारण की भगवंतांच्या वाणीतून आले. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. एक आचार्य भगवंतांनी शास्त्रामध्ये सांगताना सांगितले की भगवंतांना केवळ ज्ञान झाल्यानंतर भगवंतांना जी सामान्य कौलाहाराची आवश्यकता नसतेच, त्यावेळी आहाराचे जे भेद केलेले आहेत त्यामध्ये 6 भेद आहेत. नो कर्माहार, कर्माहार, कौलाहार, लेपाहार, ओजाहार आणि मानसिक आहार, हे 6 भेद आहेत. या 6 भेदानुसार त्यांच्यातला जो कौलाहार असतोय तो कौलाहार त्यांनी घेत नसतात, परंतु त्याच्यामध्ये नो कर्माहार आहे, कर्माहार आहे, लेपाहार आहे, ओजाहार आहे, मानसिक आहार आहे. भगवंतांच्यावर लेप होत नाही, सोडा लेपाहार होत नाही, ओजाहार बी होत नाही, मानसिक आहार बी होत नाही. नो कर्माहार आणि कर्माहार ह्या 2 गोष्टी तेवढे चालू असत्या जोपर्यंत सिद्ध पदार्थ प्राप्त होत नाही तोपर्यंत. बाकी त्यांच्याजवळ कोणतेही आहाराची पद्धत नसते. नो कर्माहार म्हणजे की नाही, जे कर्म आहे, जे आता ज्ञानादी 8 कर्म आहेत, हाय बरोबर बरोबर काय, आणि काय त्यामध्ये सुद्धा त्या कर्माचे भेद आहे. 3 भेद आहे. कुठले माहिती तुम्हाला? 148 कर्मप्रतीचं स्वाध्याय केल्यावर कळतंय हे. त्यामध्ये भेद आहे. फक्त मी सांगायलो काय, नो कर्माहार आहे हे फक्त भगवंताच्या जवळ असतोय, कर्माहार असतोय तुमच्याजवळ, आमच्याजवळ असतोय. कौलाहार कोणाजवळ असतोय, जे ग्रास न ग्रहण करतात ते, म्हणजे आम्ही तुम्ही आहे सोडा. त्यात अजून काय आम्हाला 12 गुणस्तर नाही आणि या पंचम काळात होत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. लेपाहार आहे. लेपाहार म्हणजे काय, मुनींची जी वैयावरती केली जाते लेपाहार म्हणतात. वेगवेगळे लेप लावणे, तेल लावणे, सुगंधी उठणं लावणे, सुगंधी काय काय पदार्थ लावणे, हे सगळं आहे ते लेपाहार मध्ये होतात. त्याला एक आहाराचा प्रकार मानलाय. त्यानं सुद्धा शरीर पुष्ट होतंय. काय म्हणाले मी, कळलं? कारण की रोम छिद्रामधून, जे रोम छिद्र आहे त्या रोम छिद्रामधून लेपाहार आत शरीरामध्ये जातोय आणि शरीरावर त्याचा इफेक्ट होत असतोय. ही गोष्ट महत्वाची आहे, म्हणून त्याला लेपाहार मध्ये घेतलंय. ओजाहार म्हणजे काय माहिती काय, जे पक्षी नाही त्यांचा आहार ग्रहण करत असतात त्याला ओजाहार म्हणतात. आणि मानसिक आहार म्हणजे मानसिक अंतरंगातनं आहार करणे, याला मानसिक आहार. ते बऱ्याच वेळा तुम्ही स्वप्नात बी करताय सोडा. झोपल्यावर महाराज रात्री मी हेच खाल्लो आणि काय करायचं होतं प्रायश्चित, असं विचारत मला येऊन. आता खाल्लाय, आता त्याला काय करायचं, आता माळा वडा म्हणायचं, काय दुसरं करणार आहे. आता रात्री तुम्ही खाल्लाय, आता रात्री भोजन त्याग आहे आणि रात्री खाल्ल्यामुळे दोष लागणार का नाही. ते मानसिक खावा. काय म्हणलं, स्वप्नात खावा. ओरिजिनल कोण खात नाही सोडा, चांगले आहेत किनीवाले. कोण खात असेल तर त्यांच्या बरोबर खात नाही सोडा. बऱ्याच जण आता चातुर्मास चालू झालंय म्हटलं, चातुर्मास तेवढं नाही, 4 महिने त्याग करायचं नाही, 8 महिने उभे म्हणलं बा भरून काढायचं. 4 महिने खायच नाही आणि 8 महिने भरून काढायचं. एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढं आम्हाला पालन करता येईल तेवढं करणं आवश्यक आहे. 12 महिने पूर्ण पालन करायचं चांगलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, नरकाच्या द्वारामध्ये रात्री भोजन सुद्धा नरकाच्या द्वारामध्ये एक द्वार सांगितलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. मद्य मांस मधु हे बी नरकाच्या द्वारामध्ये आहे. रात्री भोजन करणे हे बी नरकाच्या द्वारामध्ये आहे. मुरलेले लोणचं खाल्णे हे सुद्धा नरकाच्या द्वारामध्ये आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही जिभेचे चोचले, आमच्या पोटाचे चोचले पुरवण्यासाठी सगळं करतोय, परंतु ज्यावेळी भोगायला लावल त्यावेळी रडायचं, रडल्याशिवाय राहायचं नाही म्हणले. एक गोष्ट लक्षात घ्या, करू नका. आणि त्याच्या पुढे जाऊन हे जे सांगितलं असतं, जे सांगितलं होतं, त्या मानसिक आहार देवांना सुद्धा असतोय, मनुष्याच्यात आहे. देवांच्या मानसिक आहार म्हणजे काय, ज्यावेळी की नाही त्यांना देवांच्या मध्ये की नाही त्यांना भूक लागल्यानंतर ते भावना करतात की भूक लागलेली आहे, त्यावेळी कंठातून आपोआप अमृत झरते, याला सुद्धा मानसिक आहार म्हटलेला आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि मनुष्याच्यात सुद्धा काय करतात, भावना करतात की नाही, त्याला सुद्धा म्हणलेला आहे आचार्य भगवंतांनी. 7वा नंबरचा जो
केवल्यानाचा अतिशय आहे, त्यात संपूर्ण विद्याचं स्वामित्व त्यांच्याजवळ असते. संपूर्ण विद्याचं कोणत्याही विद्या शिल्लक राहत नाही. 11 अंग 14 पूर्वाचं सगळ्या प्रकारचं ज्ञान केवल्यानाच्या आधीच त्यांना प्राप्त झालेलं असते. त्यामुळं कुठल्याही प्रकारची विद्या त्यांच्याजवळ शिल्लक राहते असं नाही, कारण की 11 अंग 14 पूर्वामध्ये सगळ्या प्रकारचं ज्ञान आहे. ते ज्ञान झाल्याशिवाय केवळ ज्ञान होत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या विद्यांचे जे स्वामी असतात. त्याच्या पुढे जाऊन 8 नंबर सांगते, नख आणि केसांची वाढ होत नाही. नख हे नख आणि केस वाढत नाहीत. आजकाल काय काय नख वाढवाल्यात, केस वाढवाल्यात. एक गोष्ट लक्षात घ्या, समजा मुलगा असून केस वाढवत असेल तर पुढल्या जन्मात अस्वल होतोय. मी सांगितलं नाही. आचार्य भगवान कुंतुसागर महाराज ऐनापूरवाले त्यांनी आपल्या भावत्रय फलपदर्शी नावाच्या ग्रंथात सांगितले, काढून बघण्याचा बघा. मुलं मुली दोन्ही मिळून नख वाढवत असतील ते तर पुढल्या जन्मात अस्वल होतातच. त्यांची नख आपोआपच वाढलेली येतात. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, दुसऱ्यांच्यावर विनाकारण जे हसतात, त्या ग्रंथात सांगले, मी काय नाही, माझ्याकडे इच्छेला नाही. दुसऱ्यांच्यावर विनाकारण हसतात ते पुढल्या जन्मात हत्ती होतात म्हणून सांगितले. त्यांना दात मोठे आल्यावर हसायला येत नाही. हत्ती हसताना कधी बघितलंय? कधी बघितलंय काय? मी तर बघितलं नाही बाबा. तुम्ही बघितलंय? मी तर बघितलं नाही. तुम्ही बघितलं असतं तर मला माहिती. माझ्यापेक्षा मोठा आहे तुम्ही म्हणून विचारलं आंटी. तर 4 पावसाळ्यात जास्त खाल्ल्यात, त्यामुळं तुम्ही बघितलं असतं तर मला काही माहित नाही, त्यामुळे विचारलं. एक गोष्ट लक्षात घ्या, त्यामुळे दुसऱ्यांच्यावर विनाकारण हसायच नाही. हे का त्या ग्रंथामध्ये सांगितलंय. तो ग्रंथ वाचण्यासारखा आहे, बऱ्याच जणांना वाचायला मिळालं तर वाचा. त्याच्या पुढे जाऊन सांगितलेलं आहे, त्यांच्या भगवंतांची केवल्यानाचा अतिशय काय, नख केसांची वाढच होत नाही. त्याच्यानंतर भावत्रय फलपदर्शी आचार्य भगवान कुंतुसागरजी महाराज ऐनापूरवाले, शांतीसागरांचे परमप्रभावक शिष्य, जे कधी शाळेची पायरी चढले नाहीत परंतु संस्कृत मध्ये भाषण दिलं. आणि त्यांचं भाषण 65 देशांच्या संसदेमध्ये आहे. कधी तर आली तर कथा सांगतो, आता वेळ नाही. पुढं 9 नंबरचं जे आहे, भावत्रय फलप्रदर्शी. भाव म्हणजे अंतरंगात जे भाव असतात, त्रय म्हणजे 3 रूपाने येतात, मन वचन काय, त्याचं फल काय मिळते, याला भावत्रय फलप्रदर्शी. त्याचं प्रदर्शन त्या ग्रंथात केलेलं आहे म्हणून त्याला ते नाव दिलेलं आहे. 9 नंबर आहे, त्यांच्या डोळ्यांची पापणी कधी लवत नाही. किती चांगलंय बघा. आम्ही सारखं उगच इकडं तिकडं बघताना सगळं डोळ्याची त्यांच्या पापणीच लवत नाही. हे सगळं मिळवायचं असेल तर भगवान बनायला पाहिजे आपल्याला. लवकरात लवकर भावना करा, आणि नुसतं भावना करून चालणार नाही, पुरुषार्थ आणि आचरण बी करायला पाहिजे. त्यानुसार त्या मार्गावर आम्ही जायला प्रयत्न करायला पाहिजे, तर निश्चित रूपाने भविष्यामध्ये आम्ही भगवान बनाच्या मार्गावर जाऊ शकतो आणि भगवान बनू शकतोय. त्यानंतर 10वा जो अतिशय आहे, शरीराची सावली पडत नाही. त्यांच्या शरीराची सावली कधी पडत नाही. तुमच्या शरीराची सावली पडते का नाही? त्यांच्या शरीराची सावली पडत नाही, हा अतिशय आहे. हे झाले केवल्यानाचे 10 अतिशय. आता देवकृत 14 अतिशय आहे. देवकृत 14 अतिशय, त्यामध्ये पहिला आहे अर्धमागधी भाषा. अर्धमागधी भाषा याचा अर्थ काय? अर्धमागधी भाषा हे देवांच्या कृत, त्यांचा अतिशय असतोय. आता समोशरणामध्ये सगळ्या व्यवस्था पार पाडल्या जातात वेगवेगळ्या भाषांच्या, त्या देवांच्याकडून पार पाडल्या जातात. त्यामध्ये अर्धमागधी भाषा हे पहिलं अतिशय आहे. दुसरा अतिशय सर्व जीवांबद्दल मैत्री भाव. अतिशयच आहे तो, सगळ्या जीवांच्या बद्दल मैत्री भाव. देवकृत अतिशय तिथं निर्माण भगवंतांच्या समोशरणात निर्माण सुद्धा होतंय. म्हणून म्हणतात भगवंतांच्या समोशरणामध्ये 7 मुंगूत जरी गेला तरी एका ठिकाणी ती गुन्हा गोविंदाने एका ठिकाणी बसलेल्या असतात. इथं माणसं बसणार, परंतु भगवंतांचं सानिध्य असं आहे, भगवंतांच्या सानिध्यात दुश्मनात दुश्मन जरी गेले, ते पूर्वापार कट्टर वैरी जरी असेल, तर भगवंतांच्या समोशरणाच्या या देवकृत जो अतिशय आहे, त्या अतिशयामुळे ते वैरी सुद्धा एका ठिकाणी गुन्हा गोविंदानं शांत बसलेला असतात. कुंभोज बाहुबलीला गेलाय काय? तिथं बाहुबली भगवंतांच्या मूर्तीखाली एक असं पेटी केल्या, त्यात वाघिणीचं दूध कने गाईचं बछडे प्याले आणि गाईचं दूध वाघिणीचं बछडे प्याले असं दाखवलंय. त्याच्या खाली एक वाक्य लिहिलंय, वाचलंय, अहिंसा प्रतिष्ठायाम तस् सानिध्य. याचा अर्थ काय माहितीये?
भगवंतांच्या सानिध्यामध्ये अहिंसेची प्रतिष्ठा होते. म्हणजे वैर असलेले वैर सुद्धा सोडतात आणि त्या अहिंसेचं पालन करतात, हिंसा करत नाहीत. वाघ आणि जी गाई आहे ते एकमेकांची वैरी आहे, परंतु एकमेकांची हिंसा करत असतात. कारण की वाघ आहे तो गायीला मारण्याचं काम करत असतोय का, आपलं पोट भरण्यासाठी. परंतु भगवंतांच्या सानिध्यामध्ये ते वैर सुद्धा, वैरत्व सुद्धा ते विसरतात. कारण की काय, इथं अतिशय काय, सगळ्या जीवांबद्दल मैत्री भाव तिथे निर्माण होता. हा देवकृत अतिशय आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही जरी कोण किती जन्माचे जरी वैरी असला आणि तिथं भगवंताच्या समुशरण दोन्ही जर ते वैरी असणारे जीव गेले तरी ते वैर सगळं तुमच्या किती भावातलं वैर जरी असले तरी फिटून जातोय. म्हणून सांगितले कधी ना कधी आम्ही भगवंतांच्या पादमुलामध्ये जाऊन शाईक सम्यक्त्वाला प्राप्त करायचा जर पुरुषार्थ केला तर आम्ही मोक्षाला गेलो समजा. म्हणून जाणव. त्याच्या पुढचा अतिशय सर्व दिशा निर्मळ होणे. सगळ्या दिशा निर्मळ होतात. ज्या सगळ्या दिशा आहेत त्या सगळ्या दिशा निर्मळ होतात. हा देवकृत अतिशय आहे. कुठल्याही प्रकारचं वादळ, कुठल्याही प्रकारची धूळ, कुठल्याही प्रकारची कालिमा तिथे निर्माण होत नाही. सगळ्या दिशा शुभ्र निर्मळ बनतात. हा देवांचा अतिशय ते देव निर्माण करतात. त्याच्या पुढचा अतिशय आकाश निर्मळ असणे. आकाशात ढग येत नाही, सारखं पाऊस पडतोय, जातोय, धबधब पडतोय. तुमच्याकडे चालू आहे ते सांगाले हो. तिकडे तिथं काय नाहीये. देवकृत अतिशय काय, आकाश पूर्ण निर्मळ असते, अशी कुठली अवस्था निर्माण होत नाही. स्वच्छ निरभ्र असं आकाश कायमस्वरूपी राहतोय. हा देवकृत अतिशय आहे. त्याचा पुढचा अतिशय 6 ऋतूमधील फळे, फुले, धान्य एकाच वेळीच प्राप्त होते. काय अतिशय बघा. 6 ऋतूमध्ये वेगवेगळ्या ऋतूमध्ये येणारे वेगवेगळी फळं, वेगवेगळी फुलं आणि वेगवेगळे धान्य ते एका ऋतूमध्येच एका वेळी येतात. आता माणसानं सुद्धा हे निर्माण केले सोडा. त्याला काय म्हणतात, काय ग्रीन हाऊस मध्ये सगळं पिकवलं जातं. ग्रीन हाऊस मध्ये 6 ऋतू निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि सगळे आता त्याच्या असे सुधारित बियाणे काढायला लागल्यात की कुठल्याही कालामध्ये कुठलेही फळ येते, कुठलेही धान्य यायला लागले आता ते करायल्यात. परंतु इथं भगवंतांच्या देवकृत अतिशय काय असतोय की 6 ऋतूतील फळ, फूल आणि धान्य एकाच ऋतूमध्ये येते असा अतिशय असतो. त्याच्या पुढे जाऊन अतिशय 1 योजनपर्यंत पृथ्वी आरशाप्रमाणे निर्मळ स्वच्छ असते. 1 योजनपर्यंत पृथ्वी जी आहे ती पूर्ण स्वच्छ निर्मळ आरशाप्रमाणे असते. एवढी स्वच्छ निर्मळ असते. आज जर आम्ही इथं पृथ्वीवर चाललो तर बऱ्याच वेळा आम्हाला सांभाळून जायला लागते. परंतु तिथं भगवंतांचा देवकृत अतिशय काय, 1 योजनपर्यंत सगळी पृथ्वी निर्मळ स्वच्छ आरशाप्रमाणे दिसत असते. एवढी स्वच्छता तिथं असते. त्यानंतरचा पुढचा आहे 7 नंबरचा, गमन करत असताना चरणाखाली सुवर्ण कमळांची रचना होते. ज्यावेळी ते गमन करत असतात त्यावेळी त्यांच्या चरणाखाली सुवर्ण कमळांची रचना होती. परंतु त्या कमळावरती चालत, कारण की ते मगाशी जे एक अतिशय काय सांगले आकाश गमन म्हणजे अंतराळ असतात ते काय तिथं पाय टेकवतात त्या कमळावर असं काही नाही. हे बऱ्याच जणांची मान्यता आहे नुसता. आणि ते साधारण कमळ नसतात, सुवर्ण कमळ असतात. ही गोष्ट लक्षात घ्या. आम्हाला कधी सुवर्ण कमळ बघायला बी मिळालं नाही. मिळालंय फोटो टीव्हीवर कुठतर बघितलं असतं तर ठीक आहे, परंतु सुवर्ण कमळ ओरिजिनल बघायला कधी मिळालं नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा अतिशय आहे आकाशामध्ये जय जय असे शब्दाची ध्वनी होणे. हे देवकृत अतिशय आहे. कारण की भगवंतांचा जय जयकार प्रत्येक समयाला आकाशामध्ये होत असतो. कारण की हा देवकृत अतिशय त्यांचा आहे आणि यानुसार यांची ही सगळी जे अतिशय आहेत ते तशा पद्धतीने त्यांचं काम करत असतात. त्यानंतर 9 नंबरचा जो अतिशय आहे मंद सुगंधित वारा वाहणे. मंद वाहतोय, जास्त बी वाहत नाही, कमी बी वाहत नाही, मंद पद्धतीने वारा वाहत असतो. तो सुगंधित वारा असतो. अतिशय सुगंधित असा वारा असतोय. कारण की सुगंधित वारा आल्यामुळे सगळ्यांची मन निर्मळ बनतात, भावना चांगली बनते. यासाठी हे सगळं देवकृत अतिशय निर्माण झालेलं असतोय. त्यानंतर गंधोदक वृष्टी होणे. गंधोदकाची वृष्टी होते. गंधोदक म्हणजे काय, भगवंतांचा अभिषेक केलेलं पवित्र जल आहे त्याची वृष्टी होणे. आता तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही म्हणताय एक थेंब सुद्धा गंधोदक खाली पडायचं नाही, मग गंधोदक वृष्टी होत असताना ही गोष्ट लक्षात घ्या. गंधोदक वृष्टी होत असताना गंधोदक वृष्टी होत असताना तर जमिनीवर पडायच्या आधी त्या गंधोदकाचा विलय होते. कारण की देवकृत आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. फक्त उच्च स्थानावरच ते गंधोदक पडतंय. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण की जो देवकृत अतिशय आहे
त्यामुळं तिथं ते चरणामध्ये पायामध्ये पडतंय अशा कोणत्या गोष्टी नाहीत, ही गोष्ट पहिला समजून घ्या बंधुत्व गोष्टी होणे. त्याच्या पुढे जाऊन 11 नंबरचा भूमी निष्कंटक होणे. जी भूमी असते निष्कंटक, कुठले काटे खड तिथं दगड दोंडक नाही त्या जमिनीवर नसतात, सगळी पूर्णपणे निष्कंटक स्वच्छ अशी भूमी बनते. आम्ही घरात जसं स्वच्छ बनवतोय, घराच्या समोरच जसं स्वच्छ बनवतोय तसं सगळी निष्कंटक बनले असेल. तुम्ही तेवढं बनवू शकत नाही कधी, कारण की हे देवकृत अतिशय म्हणून बनतंय. त्याच्या पुढे आहे 12 नंबरचा अतिशय सर्व जीवांना आनंद होणे. सगळ्या जीवांना आनंद होते, सगळ्या जीवांना आनंद होते, कारण की हा देवकृत अतिशय आहे. कोणी जीव दुःखी राहत नाही, सगळे जीव आनंदी राहतात. कारण की एक अशी घटना नाही ही फक्त भगवंतांच्या सानिध्यामध्ये किंवा भगवंतांच्या मुळेच घडू शकते, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्या पुढे जाऊन सांगितलं आहे 13 नंबरचा भगवंतांच्या पुढे पुढे धर्मचक्र चालणे. भगवंत जिथं जातील, कारण की भगवंतांचा विहार कुठं होत असतोय, पुण्यशाली जीव जिकडे असतील तिकडे भगवंतांचा विहार होत असतोय. तो आपापच पुण्यशाली जीवानुसार भगवंत मनानं विहार करत नसतात, जे पुण्यशाली जीव असतील त्यानुसार त्यांचा विहार तिकडच्या दिशेला होत असतोय. आणि त्यांच्या पुढे धर्मचक्र घेऊन चालायचं. ते एकशान देव असतात. आता बऱ्याच जणांनी मला विचारलं महाराज पाठशाहीचा कलश आहे ते काय, कलश आहे ती काय सिस्टीम आहे. ते एकशान देव म्हणजे जे धर्मचक्र धरत असतात त्या देव म्हणजे ते कलशाला, आता तुमच्या पाठशाही कलशाला खाली देव आहेत नाही, ते एकशान देव धर्मचक्र डोक्यावर घेऊन चालत असतात. बऱ्याच मानस्तंभांना सुद्धा आहे बघा, ते असं गोल चक्र घेतले असते त्याच्यावर मानस्तंभ असतोय, ते चक्र म्हणजे धर्मचक्र. भगवंतांच्या पुढ्यात ते एकशान देव धर्मचक्र डोक्यावर घेऊन ते पुढे जात असतात. आणि मग त्यांच्या पाठीमागनं भगवंतांचा विहार होत असतोय. कारण की जिकडं धर्मचक्र आणि जिकडं पुण्यशाली जीव त्या तिकडे ते धर्म आणि भगवान तिकडच्या दिशेला विहार करत असतात. हा नियम सुद्धा आहे आणि हा अतिशय सुद्धा आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्या पुढे जाऊन 14 नंबर आहे अष्टद्रव्य सहित असणे. अष्टद्रव्य सहित असणे म्हणजे अष्टद्रव्य मंगलद्रव्य जे आहेत, अष्टमंगलद्रव्य ते सहित असतात. त्यामध्ये छत्र, चामर, कलश, झारी, ध्वजा, पंखा, स्वस्तिक आणि आरसा हे अष्टमंगलद्रव्य त्यांना प्राप्त असतात, त्याच्या सहित असतात. ते त्यांचं सगळं बाह्य लक्ष्मी आहे बघा. आणि त्याच्या पुढे जाऊन 8 प्रातिहार्य. 8 प्रातिहार्यामध्ये पहिलं प्रातिहार्य ते अशोक वृक्ष. अशोक वृक्ष कुठं असते बघितलंय काय? भगवंत जिथं विराजमान असतात. आता समोशनात विराजमान असले तर समोशनात विराजमान असल्यावर चारी दिशेला त्यांचं मुख असते आणि मधनच एक झाड आले असते, आपण करतोय की ते अशोक वृक्ष, त्यालाच अशोक वृक्ष म्हटले जात. त्यानंतर 2 नंबर आहे 3 छत्र. 3 छत्र म्हणजे कुठं असतात तुम्हाला माहिती आहे की? सगळ्यात खाली मोठं, त्याच्यावर बारकं, त्याच्यावर बारकं, बरोबर. अनेकदा बघा सगळ्यात भगवंतांच्या डोक्यावर असते ते सगळ्यात मोठं, त्याच्यावर त्यापेक्षा छोटं आणि त्याच्यावर त्याच्यापेक्षा छोटं, हे 3 छत्रत्रय, त्याला छत्रत्रय म्हणतात. हे असं असतात. ते प्रातिहार्यामधलं दुसरं प्रातिहार्य. त्यानंतर रत्नजडित सिंहासन. जे सिंहासन भगवंतांना बसन असते ते रत्नजडित असते. रत्नजडित सिंहासन असं तसं नसते, सोन्याचं असते आणि सगळ्या त्या सोन्याच्या ह्याच्यामध्ये सगळ्याकडे रत्न जडवलेले असतात, असं ते सिंहासन असते, रत्नजडित सिंहासन. हे सगळं प्रातिहार्य आहे, त्यांचं वैभव आहे. त्यानंतर दिव्यधनी, त्यांची दिव्यधनी जी कीर्ती, दिव्यधनी सुद्धा हे सुद्धा त्यांचं प्रातिहार्य आहे, ते त्यांच्या बरोबर असते आणि खिरत सुद्धा असतात सुद्धा. त्याच्या पुढे जाऊन 5 नंबर आहे देवदुंदुबी. देवदुंदुबी म्हणजे किती प्रकारची वाद्ये, किती किती कोटी का करोड, कोटी का करोड, हुशार किनीवाली लय हुशार आहेत. तर तेवढ्या प्रकारचे वाद्य देवदुंदुबी म्हणजे दुंदुबी, सगळ्या प्रकारचे जी वाद्य आहेत ते वाद्य तिथं वाजत असतातच. आणि ती मंद सुरामध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सगळ्यांच्या कानाला मनमोहित करेल असं ते वाद्य असते. त्याच्या पुढे जाऊन पुष्पवृष्टी, देवांच्या द्वारे पुष्पवृष्टी होते, ते पुष्पवृष्टी सुद्धा असते. ते पुष्प सुद्धा असतात, ते कसे असतात? देवगतीतली प्रणित असतात, कोणत्याही जीवानं रहित असतात, असे ती पुष्पवृष्टी त्यांच्याबरोबर असतात. त्यानंतर भामंडल. भामंडल म्हणजे भगवंतांच्या पाठीमागे जे गोल असते की नाही त्याला भामंडल म्हणतात. ते भामंडल असते की नाही ते एवढं अतिशय कार्य असते.
जर तुम्ही त्या भावमंडलाजवळ गेला, भगवंताच्या समोशरणामध्ये भावमंडलाजवळ गेला आणि त्या भावमंडलामध्ये बघितलं तर तुमचे पुढचे 3, मागचे 3 आणि विद्यमानचा 1 भाव असे 7 भाव दिसतात. त्यात तिथल्या नव इथं जायला लगेच महाराजांनी सांगितले म्हणजे सगळी गर्दी लागल, उद्यापासून पंडित बाबा माझ्याकडे येते. इथं नव भगवंतांच्या समशरणामध्ये जे त्यांचं ओरिजिनल भावमंडल असते त्या भावमंडलामध्ये जाऊन जर तुम्ही बघितला, तिथं पोहोचला, त्या भावमंडलामध्ये जर तुमचं दृष्टी पडली तर तुमचे 7 भाव दिसतात. ते पुढचे 3 भाव, मागचे 3 भाव आणि विद्यमान 1 भाव. मागच्या 3 भावामध्ये तुम्ही काय होता, कुठं कुठं जाऊन आलाय, काय काय करून आलाय तिथे दिसतंय. हो मी सांगल नाही. पुढचे 3 भाव काय काय करणार आहे, आता विद्यमान मध्ये काय काय करायला लागलाय हे सगळं दिसणार आहे. कवा मरणार सगळं कळते. लय भारी. आणि पुढचे 3 भावामध्ये पुढच्या भावात कुठं जन्मणार, त्याच्या पुढच्या भावात कुठं जन्मणार, त्याच्या पुढच्या भावात कुठं जन्मणार, कसं कसं काय काय असणार हे सगळं दाखवते बा. चांगलं आहे की नाही? चांगलं आहे. त्यापेक्षा त्याच्या पुढे बसणार आहे ती चांगली आहे. कोण? भावमंडळाच्या पुढ्यात बसतात ते भगवान चांगले आहेत, ते व्हायची भावना करा. भावमंडळात बघायची भावना काय करलाय? वेगळी भावना चालवली. मी असतो तर तिथं जाऊन बघितलं असतो, असं केलं असतो, तसं केलं असं मनात चालू आहे. यांच्या चेहरे वाचवले मी सगळ्यांचे. त्याच्यापेक्षा त्याच्या पुढ्यात बसणारे जे भगवान आहेत, त्रिलोकीनाथ आहेत, ते होण्याची भावना करा. तुमच्या पाठीमागे ते भावमंडळ लागते. चांगलं आहे की नाही? हा, आता चांगला आहे. त्याच्या पुढे जाऊन शेवटचं आहे 64 चामर जे ढाळत असतात देव. 64 चामर हे सुद्धा अष्टप्रातिहार्यामधले एक प्रातिहार्य आहे. एवढ्या सगळ्या आणि त्यानंतर मग तुम्हाला बाकीचे 4 गुण माहितीच आहे. ते काय आहेत, ते कसे सिस्टीम आहे, काय काय आहे सगळं माहिती आहे. त्यामुळं या 46 जे मूलगुण आहेत त्या मूलगुणांसहित हे अर्यंत असतात. आणि म्हणून या हितोपदेशी आत्तांचं स्वरूप सांगत असताना आचार्य भगवंतांनी या सगळ्या पद्धतीनं त्यांचं कथन केलेलं आहे. आता आचार्य भगवान पुढच्या गाथेमध्ये आप्त कसा उपदेश देतात याचं कथन करणार आहेत. आप्त जे उपदेश देत असतात, तुम्ही आम्ही कुणाला तर उपदेश देतोय, सल्ला देतोय, तो कशासाठी देतोय? फायद्यासाठी. काय म्हणलो? फायद्यासाठी. सगळेजण कोण कुणाला उपदेश देतात या जगामध्ये आता कोण असतील ते सगळेजण उपदेश देतात ते फायद्यासाठी देतात. आता मी उपदेश द्यालोय कल्याणाच्या अपेक्षेनं आणि माझं ज्ञान व्हावं म्हणून, माझ्या फायद्यासाठी बी आहेत, माझं ज्ञान वाढावं म्हणून. तुम्ही कुणाला तर उपदेश देताय ते कशासाठी? ते बी त्याच्यासाठी. काय काय जण वेगवेगळे सल्ला देत असतात ते कशासाठी? त्यांच्या फायद्यासाठी. हे सगळे गोष्टी आहेत. परंतु आप्तांचा उपदेश कसा असतोय, आप तो उपदेश कशा प्रकारे करत असतात हे पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवान सांगणार आहेत. पहिला गाथा कंठस्वराने आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. अनात्मार्थम विना रागे, अनात्मार्थम विना रागे, शास्ता शास्ति सतो हितम, शास्ता शास्ति सतो हितम, ध्वनन शिल्पी करस्पर्शान, ध्वनन शिल्पी करस्पर्शान, मूर्जः किंपेक्षते, मूर्जः किंपेक्षते, अनात्मार्थं विना रागे, शास्ता शास्ति सतो हितम, ध्वनन शिल्पी करस्पर्शान, मूर्जः किंपेक्षते. आचार्य भगवान समंदर स्वामीजी या 8 नंबरच्या गाथेमध्ये आचार्य भगवान म्हणत आहेत, आप्त कशा प्रकारचा उपदेश करतात याचं कथन आचार्य महाराज करत आहेत. की आप्तांचा उपदेश कशा पद्धतीने असतो आणि ते कशा पद्धतीने करतात याचं कथन ते करल्यात. त्याकडे बघू नका, तुम्हाला मी भोग घाललाय. तुम्हाला सांगायला संसारात लवकर वाचा, हा, नाहीतर संसारात सगळं काय आहे, भूल भुलई आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आप्तांचा उपदेश कशा प्रकारचा असतो हे सांगायला. अनात्मार्थम विना रागे,
शास्ता शास्ती सतोहितम ध्वनन शिल्पी करस्पर्शान मूर्जः किंपेक्षते. तर आचार्य भगवान इथं म्हणतात शास्ता. शास्ता म्हणजे कोण? आता मागच्या गादीत बघून आलं, पण शास्ता म्हणजे हितोपदेशी, जे हिताचाच उपदेश करण्याचा आहे, दुसऱ्याच्या कल्याणाचाच उपदेश देणार आहे, त्यांना शास्ता म्हणतात. ते शास्ता. अनात्मार्थम. अनात्मार्थम याचा अर्थ काय? आपलं स्वतःचं प्रयोजन रहित, स्वतःचं कोणतंही प्रयोजन त्यामध्ये नाही. पुढे म्हणतात रागे बिना. बिना रागे किंवा रागे बिना. रागे बिना म्हणजे काय? लाभ, पूजा, प्रतिष्ठा, ख्याती आदी याची इच्छा नसताना, इच्छा न ठेवता, कोणती इच्छा न ठेवता, सतहितम भव्य जीवांच्या म्हणजे हितासाठी, म्हणजे स्वर्ग किंवा रत्नत्रय किंवा मोक्ष याच्यासाठी कारणभूत शास्ती म्हणजे उपदेश करतात. का? शिल्पी करस्पर्शात. शिल्पी करस्पर्शात म्हणजे काय? जो वाजवणारा शिल्पी आहे त्याचा हात लागल्यावर ध्वनन आपोआप आवाज येतोय. मूर्जः. मूर्जः म्हणजे मृदंग म्हणजे काय? मृदंग. तो किंपेक्षते कोणतीही अपेक्षा न ठेवता मृदंगाचा जसा हात लावलेला आवाज येतोय, तसे जे शास्ता असतात ते शास्ता कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त भव्य जनांच्या कल्याणासाठी, सगळ्या जीवांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या हितासाठीच उपदेश देत असतात. हे सांगायला एक गोष्ट लक्षात घ्या, खरे देवशास्त्र गुरु आहेत ते कधीही कायमस्वरूपी त्यांचा उपदेश ज्या ज्यावेळी होणार आहे त्यांनी उपदेश करणार आहेत, ते सगळ्या भव्य जीवांच्या कल्याणासाठीच उपदेश करणार आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. त्या जीवांचं कल्याण व्हावं, त्या जीवांचं हित व्हावं, ही इच्छा निश्चित रूपानं खरे देवशास्त्र गुरूंची प्रत्येक समयाला असणार. प्रत्येक समयाला ते चिंतन करणार आहेत की सगळ्या जीवांचं कल्याण व्हावं, सगळ्या जीवांचं हित व्हावं आणि सगळे जीव मोक्षाला जावेत, ही त्यांची भावना असणार. आप्तांचे सुद्धा जे खरे आप्त आहेत, जे आप्त उपदेश करतात, ते उपदेश करताना अशा पद्धतीनेच करणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, मृदंग ज्याप्रमाणे कोणताही स्वार्थ न ठेवता जो वाजवणारा आहे तो त्या मृदंगावर ज्यावेळी ठाप मारणार आहे त्यावेळी मारल्या मारल्या आपोआप मृदंगाचा सुंदर सुंदर आवाज निघणार आहे. त्याचप्रमाणे जे खरे देव आहेत, खरे आप्त आहेत, ते आपला उपदेश देताना कोणत्याही अपेक्षा न ठेवता दुसऱ्याच्या हितासाठी आणि कल्याणासाठीच आपला उपदेश देणार आहेत. ही गोष्ट महत्वाची. म्हणून आप्तांचा उपदेश कसा असतो हे सांगितलेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, कधीही खरे देवशास्त्र गुरु असतील तर त्यांनी उपदेश दिले तर त्याच्यातून कल्याणच होणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आमचे आचार्य महाराज एक उदाहरण सांगायचे कायम. बघा, आम्हाला जेवढं जमेल तेवढं देवशास्त्र गुरूंचा उपदेश ऐकायला आम्ही ग्रहण करायला जायला पाहिजे. नाहीतर आमचे आचार्य महाराज म्हणायचे कायम, प्रवचनाला 8 आणि तमाशाला 60. आज अवस्था ही आहे. आम्ही जर खरोखर आमची ऐकण्याची इच्छा होत असेल, हिताचा उपदेश घ्यायची, ग्रहण करायची जर योग्यता होत असेल, तर समजायचं कुठं तर आमच्यामध्ये भव्यता आहे, समजायचं भविष्यामध्ये आमचं कल्याण लवकर होणार आहे समजायचं. आणि जर या ऐकायचीच भाव असेल, खऱ्या देवशास्त्रज्ञांकडे यायचीच भावना होत नसेल, तर निश्चित रूपाने समजायचं आम्हाला तर कुठल्या तर दुर्गतीचा बंद झाला. ही गोष्ट लक्षात घ्या. हे मी सांगितलं नाही, आचार्य भगवंतांनीच ग्रंथात सांगितले, मी फक्त तुम्हाला पोचवाले. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या. सन्मत सागर महाराज एक उदाहरण सांगायचे, कुठलंही कितीही काय केलं तर आम्ही खऱ्या देवशास्त्रज्ञांचा कुठलाही उद्देश आहे तर आमचं कल्याण होणारच नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण की आचार्य भगवान विद्यासागर महाराज सुद्धा दोहा शतक मध्ये एक दोहा लिहितात, हम आयोजन में प्रयोजन भूल गए. काय म्हटलं? आचार्य भगवान विद्यासागर महाराजांनी दोहा शतक मध्ये एक दोहा लिहिलेला आहे, हम आयोजन में प्रयोजन भूल गए. जे आम्ही आयोजन करतोय त्या आयोजन मध्ये आमचं प्रयोजन काय आहे हे जर विसरून गेलो तर आयोजन करणं सुद्धा व्यर्थ आहे. महाराजांचा चातुर्मास का करायचा आहे हे आयोजन आहे. ते आयोजनचं प्रयोजन काय आहे हे जर आम्ही विसरलो, ज्ञान करून घ्यायचं आहे, पुण्य कमवायचं आहे, त्याच्यामध्ये आणि काय काय गोष्टी आहेत किंवा स्वार्थ साधायचा आहे, मी म्हटलो नाही सांगाले फक्त या सगळ्या गोष्टी, त्यामध्ये जर प्रयोजन आमचं निश्चित रूपानं मेन असेल, जर त्या आयोजनामध्ये आम्ही जे प्रयोजन न विसरता जर आयोजन केलं तर ते आयोजन सार्थक होते. आणि आयोजनामध्ये जर प्रयोजन विसरून गेलो तर ते आयोजन करणं सुद्धा व्यर्थ आहे. ही गोष्ट लक्षात घ्या.
मी आचार्य सन्मत सागर महाराजांचे एक उदाहरण सांगत होतो. कायम आचार्य महाराज कायम सांगायचे उदाहरण. एका गावामध्ये दिगंबर महाराज आले होते. कुठलं गाव? किनी. कुठलं तर गाव घ्या बरं, असून दे किनी. हा किनी, ज्यांचं खातोय त्यांचं सांगायला पाहिजे. सन्मत सागर महाराज कायम म्हणायचे. तर किनी मध्ये एक महाराज आलते. महाराज कुठले आता? नको आम्हाला घेऊ नका, बर घ्या कोण तर असं. आणि आता सगळीकडं सगळे क्लास चालू झाले, सगळ्या व्यवस्था चालू झाल्या. आता चालू झालेच की. सकाळी करेक्ट 6 ला भक्ती, 7 वाजता अभिषेक शांतीधारा, परत तुमच्या घरला जायचं 9:30 ला करेक्ट आहार. आहार झाले की सामायिक झाल्यानंतर दुपारी 3 वाजता रत्नकडसरावच्या स्वाध्याय. त्यानंतर ते सुटल्यानंतर सगळं आवरून यायचं. आवरून आल्यावर 6 वाजता श्रीराम कथा ऐकायची, आरती करायची आणि घराला जायची. हे सगळं चालू आहे की सांगितलं हो. तर हे सगळं चालू आहे. आता मग बऱ्याच महिलांची भावना वाली की आम्ही ऐकायला जाऊन बसायला पाहिजे, प्रत्येक क्लास अटेंड करायला पाहिजे, सगळ्या क्लासला ऐकायला पाहिजे. एवढं चांगलं चांगलं महाराज आम्हाला ज्ञान द्यायला. कधी एक कल्याणाचा बीज कधी अंकुरित झाला आणि आमचं कल्याण झालं तर चांगलंच आहे म्हणून तुम्ही येताय आणि बसताय ऐकताय. अशी एक महिला किनीमध्ये होती. तिचा नवरा मात्र कधी येत नव्हता. रोज गेल्यावर नाही नवऱ्याला सांगणार एवढं महाराज चांगले सांगते, जरा जात जावा की. हा किती सांगतोय ऐकत नाही. असं कोण म्हणलं? मी नाही, बायको म्हणल्या हो. तर असं म्हणल्यावर आता सारखं रोज प्रवचनासनं आल्यावर नाही बायकोचं गारण ऐकून एक दिवस भाव झाले. कुणाचे? नवऱ्याचे भाव झाले. एकदा जावं ऐकायला. आता मंडप घातला होता आणि महाराज त्या दिवशी जायचं म्हणून सगळं ठरवलं, परंतु दुपारी झोपले, जरा झोप जास्त लागली, उठायला लेट झालं. महाराजांचं चालू झालं आणि बरोबर महाराजांचं चालू होतं आणि महाराजांचं काय तर कणे स्वाध्याय चालू होता. त्या स्वाध्यायामध्ये चालू असताना त्यांनी बरोबर एंट्री केली. एंट्री केल्यानंतर महाराजांचा सिम्पटम काय आला माहितीये काय? स्वाध्यायचा. येताय काय? या या. एवढं ऐकल्यावर त्यांना एवढा आनंद वाटला. आमच्या बायकोला काही किंमतच नाही. बघा महाराजांनी किती किंमत आहे. महाराज साक्षात मला माईक वरनं बोलले, येताय काय? या या. आणि बायको उगाच सारखं जावा जावा सांगाल्या, काय कळतच नाही बायकोला. असं त्यांनी म्हणले, मी नाही माझ्याकडे घ्यायची. आणि मग योगायोगानं तिने आल्यावर त्यांना लई चांगलं वाटलं. आणि बघ काय म्हणले, उगाच उठायला लागलं तर नंतर लवकर उठले, एका कोपऱ्यातच एका खांबाला टेकून बसा म्हणून तिथं बसायला गेले. त्यावेळी महाराजांच्या प्रवचनचा सेंटेन्स किंवा स्वाध्याय सेंटेन्स काय आहे? बसताय काय? बसा बसा बस. बघा आमच्या घरात त्यांना काही किंमत नाही, बायकोला किंमत नाही, महाराजांना बघा किंमत आहे. मला बसायला सुद्धा सांगायला त्यांनी. एवढी सगळी महाराजांना किंमत आहे. आमच्या घरात त्यांना काय माझी किंमतच नाही. व्यवस्थित आरामध्ये बसले. आता खांबाला टिकून बसल्यावर काय होतंय? अवघस आहे. त्या तिकडे सिम्पटम्स महाराजांचं सगळं चालू आहे आणि त्यांनी महाशय झोपले की. आणि झोपले आणि योगायोगाने सगळं महाराजांचं चालू होतं. चालू सगळं संपत आलं. आणि संपत आल्यावर त्या जाग आली. जाग आल्यावर आता म्हणले आता संपले सगळं, चला उठून जाऊया. उठायला लागले तेव्हा महाराजांच्या प्रवचन सेंटर काय? उठताय काय? उठा उठा. आणि परत मनात भावना चांगली झाली. बघा आमच्या घरात त्यांना बायकोला काही किंमत नाही, महाराजांना किती किंमत आहे बघा. उठताना सुद्धा उठा उठा म्हणून महाराज सांगालेत मला. मग उठले, हळूच जाऊया म्हणले. हळूच जाऊया म्हणल्यानंतर महाराजांच्या प्रवचन सेंटरला जाताय काय? जावा जावा. एवढं म्हणल्यानंतर एवढी महाराजांच्या विषयी भावना चांगली झाली. आमच्या घरात त्यांना काही किंमत नाही, महाराजांना किती किंमत आहे बघा माझी. प्रत्येक गोष्ट महाराजांनी मला सांगितली पहिल्यांदा येऊन. आणि रोज जात्या ती, तिला काय सांगितलेत का बघा. असं कोण म्हणले? नवरा म्हणला. आणि गेले. जाताना मंदिरातनं बाहेर पडल्यानंतर घर जरा लांब होतं तळीवर. समजा हो जरा कुठं आहे? इकडे आहे का इकडे आहे? बरं इकडे धरा की, कुठं तर धरा की. आता कुठलं तर आठवलं ते मी म्हटलं माया तर काय मला माहित आहे. बरं इकडं. हा बरं माया धरा, काय तर धरा किंवा हायवे धरा, कुठं तर आहे समजा. तर जात होते, लांब होतं जरा घर, हे सांगायचं मला लांब होत. जाताना डोक्यात एकच चक्र,
की महाराज किती चांगले आहेत बघा, आमच्या घरातल्यांना काही किंमत नाही, बायकोला किंमत नाही, महाराजांनी मला येताय काय या या या, बसताय काय बसा बसा बसा, उठताय काय उठा उठा उठा, जाताय काय जावा जावा जावा, सगळं सांगितलं. आणि आमच्या घरातल्यांना काही किंमत नाही, जाताना तेच बडबडते, येताय काय या या या, बसताय काय बसा बसा बसा, उठताय काय उठा उठा उठा, जाताय काय जावा. आणि गेले घरात गेल्यावर तर सारखं चिंतन तेच. बायकोला जाऊन पहिला घरात गेल्या गेल्या बायकोला सांगितले, बघ तुला काही माझी किंमतच नाही, महाराजांना किती किंमत आहे बघ. महाराज गेल्या गेल्या मला म्हणले येताय काय या या या, तुला कधी म्हणलेत काय? बायको मला कधी म्हणले नाही. बायकोला काय सगळं सांगितल्यावर झालं. सगळ्यांच्या काय वासा किसा करून लवकर जरा झोपले त्या दिवशी, कारण की आनंदात होते. आनंदात असल्यावर लवकर झोप लागते, टेन्शन मध्ये वाटल्यावर झोप लागत. तुम्हीच म्हणला म्हणजे रोज टेन्शन मध्ये असताय काय काय. तर लवकर झोप लागली आणि झोप लागल्यानंतर योगायोगानं काय झालं माहिती काय, त्यांच्याच घरावर नाही चोरांचा दरोडा आला. दरोडा आणि शेजारच्या घरात एक माणूस जागा होता. तो शेजारच्या घरातला माणूस जागा होता आणि तो बघत होता सगळं काय काय चालू आहे. दरोडेखोर आलेत कौलावर. कौलावर येऊन का नाही एका ठिकाणी का नाही कौलावर या लागले दरोडेखोर. त्यावेळी झोपेत काय म्हणते मी काय, बाबा येताय का या या. एवढं ऐकलं दरोडेखोर म्हणते बहुतेक कोणतरी जागा आहे, आपण गप एका ठिकाणी खाली बसा. खाली बसायला जातात तवर तो झोपेत काय म्हणते, बसताय काय बस बसा बसा म्हणल्यावर दरोडेखोर भिडले, बहुतेक कोणतरी जागा आहे, काय तर घोळ होईल. हळूच उठून का नाही आपण जायला चालू करतात, हळूच उठायला चालू करतात. तवर ते झोपेत काय म्हणते, बाबा उठताय काय उठा उठ. आता कोण तर लई जागा आहे म्हणून पळायला चालू करतात. तवर हे महाशय काय म्हणतात, जाताय काय. एवढं म्हणल्यावर चोर का नाही 4-5 वेळा पडत्यात, पाय एखादा हात मोडतय पाय मोडते तरी पळतात. थांबतात कशाला एवढे सगळे विचारल्यावर. आता चोरांची खासियत चांगलीच केल्या. आता शेजारचा म्हणून सगळं बघत होता. दुसऱ्या दिवशी का नाही हे महाशय उठल्यावर का नाही सगळं आवरून कुठतर जात होते. आवरून जात असताना म्हणे शेजारचा माणूस त्यांना बोलवते, इकडे या इकडे या. घेते पळत पळत जातात. तुम्हाला रात्री काय माहितीये काय, काय हो मला काय माहित नाही, तर तुमच्या रात्री घरावर दरोडा पडलेला. होय. तो म्हणते कोण, तो नवरा. होय म्हणतोय. मग काय काय झालं, तर तुमच्या घरात कोणतरी व्यक्ती होता, तो म्हणत होता ज्यावेळी कौलावर दरोडेखोर आले त्यावेळी तो तुमच्या घरातला व्यक्ती म्हटला येताय काय या या या. म्हणल्यावर चोर घाबरले आणि खाली बसायला गेले. तर तुमच्या घरातनं कोणतरी आवाज काढला, बसताय काय बसा बसा. होय. तो म्हणालाय कोण, नवरा. होय होय म्हणाला. तर असं झाल्यावर तुमच्या घरावरचे सगळे चोर पळून गेले आणि तुमच्या घराचा दरोडा वाचला. तेव्हा कशाला सांगतोय, मीच रात्री झोपून बडबड दुसऱ्यांच्या पुढे आवर कशाला काढून घ्यायचे. कशाला सांगितलं नाही, फक्त मनात एवढे ठेवला. एक दिवस बायकोनं सांगितलं प्रवचन ऐकायला जावा. एक दिवस ऐकलो आणि माझ्या घरावर दरोडा पडलेला दरोडा वाचला. रोज गेले तर काय काय होईल, सगळ्यात पुढे येऊन बसायला रोज. सगळ्यात पहिल्या नंबरला रोज. नवऱ्यानं ऐकायला काय पाठीमाग. तर आप जे उपदेश देतात, मला हे सांगायचं आहे, खरे देवशास्त्र गुरु जो उपदेश देतात ते प्रत्येक विषयी प्रत्येक जीवाचा हिताचा आणि कल्याण करणारा असणार. त्यांच्या प्रत्येक उपदेशातून प्रत्येक क्षणाला कोणत्या ना कल्याणाचा आणि हिताचा मार्ग निघणार आहे. तुम्ही तुमच्या जीवनात तो हिताचा आणि कल्याणाचा मार्ग स्वीकारणं आवश्यक आहे. त्यासाठी देवशास्त्र गुरूंच्या सानिध्यामध्ये जाऊन तो हिताचा उपदेश आम्ही स्वीकार करणं आवश्यक आहे, तर आमचं कल्याण होणार आहे. मी एवढीच भावना करतो की तुम्ही सुद्धा या आपटांचा उपदेश अशा प्रकारचा जो कधीही त्यांच्या कोणतीही भावना न ठेवता, कोणताही स्वार्थ न ठेवता भव्य जीवांच्या कल्याणासाठी दिलेला जो उपदेश आहे तोच आपटांचा खरा उपदेश आहे. तो उपदेश जेवढ्या प्रमाणात आम्हाला 4 महिन्यात ग्रहण करता येईल, तो आपटांचा उपदेशच तुमच्या समोर येणार आहे 4 महिन्यात. तो जेवढ्या प्रमाणात तुम्हाला ग्रहण करता येईल तेवढं ग्रहण करण्याचा पुरुषार्थ करा. मी एवढीच भावना करतो. तो उपदेश ग्रहण करून तुमच्या जीवनाचं सुद्धा कल्याण व्हावं एवढी भावना करतो आणि थांबतो. जय बोलो आचार्य भगवान श्री सन्मत सागर जी महाराज की.
प्रभु देव तुम्हारे पवित्र मुख से